कथेचं नाव रात्रीच्या अंधारातला चमत्कार। श्री स्वामी समर्थ। एक गावात गणू नावाचा शेतकरी राहत होता। दिवसभराचं काम करून तो रात्री उशिरा घरी परतायचा। त्या दिवशी वादळ, विजा आणि पाऊस इतका प्रचंड होता की वाटच दिसत नव्हती। गावच्या शेवटच्या वाटेवरून तो चालत होता। अचानक त्याच्या पुढं झाड कोसळलं आणि मग कुणीतरी कुजबुजलं, थांब, पुढे जाऊ नकोस। गणू घाबरला। आजूबाजूला कोणी नव्हतं। पावसात तो थरथर कापत उभा राहिला। त्याच क्षणी विजेचा प्रकाश पडला आणि झाडाच्या पलीकडे मोठा खड्डा दिसला। जर तो पुढे गेला असता तर सरळ त्या खड्ड्यात पडला असता। तो जमिनीवर बसून जोरात म्हणाला, श्री स्वामी समर्थ। क्षणभरात पावसाचं वादळ थांबलं। गणूचे डोळे उघडले तर समोर मंदिराचा दिवा उजळलेला आणि त्या दिव्याच्या प्रकाशात श्री स्वामी समर्थ महाराजांची मूर्ती दिसत होती। तो रडत म्हणाला, महाराज, तुम्ही माझा जीव वाचवलात। त्या रात्रीनंतर गणू दररोज रात्री झोपण्याआधी फक्त एकच शब्द उच्चारायचा, श्री स्वामी समर्थ। त्याच्या आयुष्यात पुन्हा कधी भीती उरली नाही। मित्रांनो, देव आपल्याला दिसत नाही, पण योग्य वेळी तो हात देतो। फक्त विश्वास ठेवायचा। श्री स्वामी समर्थ। जय जय स्वामी समर्थ।